वर्धा जिल्ह्यातील अग्रगण्य व नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजमधील 112 कर्मचाऱ्यांवर गेल्या 67 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे। थकीत वेतनासाठी वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी संस्थापक समीर सुरेशभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानासमोर देय धरणे आंदोलन सुरू केलं आहे। न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली। न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत 35 महिन्यांचा पगार बाकी ठेवून उर्वरित थकीत पगार तत्काळ आणि सुरळीत देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र न्यायालयाने आदेशानंतरही संस्था प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। 67 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले असून मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागवणे पूर्णपणे कठीण झाले आहे। 112 कुटुंबाचा यक्ष प्रश्न न्याय मिळणार कधी? एकीकडे तब्बल 112 कर्मचाऱ्यांचे कुटुंब उपासमारीची लढा देत आहे, तर दुसरीकडे संस्थेचे मुख्य चालक समीर सुरेशभाऊ देशमुख मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। हक्काच्या वेतनासाठी कर्मचाऱ्यांना आज थेट संस्थापकाच्या घरासमोर आंदोलनाला बसावं लागत आहे। आमच्या मुलांचे शिक्षण थांबले आहे, घरात अन्नाचा कण नाही। न्यायालयाने आदेश देऊनही जर पगार मिळणार नसेल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची, असा उद्विग्न सवाल आंदोलक कर्मचाऱ्यांनी केलाय। आता या 112 कुटुंबांना प्रशासकीय पातळीवर आणि लोकप्रतिनिधींकडून तरी न्याय मिळणार की कर्मचाऱ्यांची उपासमार अशीच सुरू राहणार, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम एकमेव असणारं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे बापूराव देशमुख बीडी इंजिनिअरिंग कॉलेज, ज्याने वर्धा जिल्ह्यात एक शिक्षणाचं नाव लोकांना रोवलं होतं। मात्र आज त्या शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेले, पण ते शिकवणारे आणि त्याला जोपासून ठेवणारे टीचिंग आणि नॉन टीचिंग हे कर्मचारी मात्र 112 कुटुंब आज उपासमारीची वेळ भोगत आहे। बापूराव देशमुख कॉलेजचे संस्थापक सुरेश देशमुख यांच्या घरासमोर गेल्या 2-3 दिवसापासून त्यांनी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। आपण जाणून घेऊया की नेमकं याचं कारण काय आहे। 67 महिन्यांपासून याचा पगार नाही आहे। न्यायालयाने आदेश दिला होता 35 महिन्यानंतर पगार तुम्ही थांबवून ठेवा, 35 महिन्याचा, त्याच्यानंतरचा पगार सुरू करा। मात्र अजूनही त्यांना पगार का मिळाला नाही आणि त्यांच्या परिवारावर कशी उपासमारीची वेळ येत आहे, काय सांगाल? सर, आमचे 35 महिन्याचे पगार तर आम्ही ते कोर्टाने थांबवून ठेवलेले आहे। त्यानंतर आमचे जवळपास आता त्याच्यानंतर 30 महिने आणखी पुन्हा बाकी झालेले आहे रेग्युलर सॅलरी म्हणजे ऑर्डर झाल्यानंतर पण, आणि ते पण आम्हाला पगार दिलेले नाही। आता आम्ही फक्त त्यांना आता या एवढेच अशी डिमांड केलेली आहे की कमीत कमी आमचा एक तरी रेग्युलर पगार करा। आम्हाला दिवाळीला फक्त एक पूर्ण पगार मिळाला होता, तेव्हापासून आम्हाला पगार मिळालेला नाही। त्यासाठी आम्ही आता एक पगार तरी आम्हाला पूर्ण द्या, कारण हा कशी वेळ आहे, सगळ्या याची गोष्ट आहे, आम्हाला अडचणी आहेत, त्यासाठी आम्ही इथे बसलेलो। तुम्ही काय सांगाल? सर, आमचा एकूण 67 महिन्याचा पगार आमचा बाकी आहे। यामध्ये 2021मध्ये कोर्टाने आदेश दिला होता की बा 35 महिन्याचे पगार यांचे बाकी ठेवा, तिथून सुरुवात त्यांचे महिन्याचे पगार तुम्ही द्या। त्या अंतर्गत कोर्टाचं पालन फक्त 2 ते 3 महिने केलं। त्यानंतर आमचा पगार हे थकीत करू आजपर्यंत आमचे टोटल पगार थकीत झाले आहे 67 महिन्याचे। त्यामध्ये फक्त दिवाळीला त्यांनी एक पूर्ण पगार केला आहे, त्यानंतर त्यांनी 25% केला आहे, त्यानंतर या दिवाळीनंतर पुन्हा 60% केला आहे, नंतर 5,000 3,000 आम्हाला पगार ते देत होते। याच्यामध्ये आमचं घर भागत नसल्यामुळे आम्ही वारंवार अध्यक्ष साहेब, प्राचार्य साहेब यांच्याकडे हमेशा मागणी केलेली आहे। मग प्राचार्य साहेबांनी आम्हाला एकच सांगितले की मजदूर पैशाची काही व्यवस्था नाही, त्याच्यामुळे आम्ही चेअरमन साहेबांची वारंवार चर्चा केली असता चेअरमन साहेबांनी आम्हाला मागच्या महिन्यापासून हेच सांगितले की तुमच्या पैशाची माझ्याकडे व्यवस्था आहे, परंतु टीचिंगवाले म्हणतात त्याच्यामुळे मी तुम्हाला पगार देऊ शकत नाही। तरी पण आम्ही सांगितलं कर्मचारी आम्ही आहे, आम्हाला एवढा भुर्दंड पडला याच्यामध्ये की आज 67 महिन्याचा पगार आमचा थकीत असल्यामुळे आम्ही वारंवार लोकांकडून कर्जबाजारी होऊन आम्ही आमचा परिवार चालत आहे। परंतु किमान या महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये मुलांचं शिक्षण, कपडे घेण्यासाठी तरी तुम्ही आम्हाला एक पगार द्यावा, यासाठी आमची चर्चा चालू होती। पण चर्चा चालू असता त्यांनी रोजही आम्हाला भेटत होते ते, पण त्यांनी आम्हाला हेच सांगितलं आहे की काम सध्या होत नाही। टीचिंगवाले म्हणतात का त्यांचा पाहिजे पण मला पाहिजे, मला हा प्रॉब्लेम कोर्टमध्ये येत असल्यामुळे मी हा पगार देऊ शकत नाही। त्यानंतर आम्ही गुरुवार, या मागच्या गुरुवारपासून आजपर्यंत आम्ही इथं बसून आहे चेअरमन साहेबाच्या बंगल्यावरती। फक्त ते येतात, चर्चा करतात, निघून जातात, या निष्पक्ष काही निघत नाही। यासाठी आम्हाला पर्याय व्यवस्था करायला नाही तर आमचा परिवारासाठी आम्हाला काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, हे आज आमच्यावरती वेळ आलेली आहे। त्यासाठी आपण हे समजून त्यांना व्यवस्थित सांगायला पाहिजे, आमचा पगार आमच्या पोटाशी आला पाहिजे, हीच आमची डिमांड आहे। जोपर्यंत आमचा पगार आमच्या हाताशी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडून कुठे जाणार नाही। कोर्ट आहे, कोर्टाचा निर्णय हा वेगळा आहे, जो काही लागत मागच्या महिन्यामध्ये हा निर्णय हा लागला आहे कोर्टाचा की जे काही थकीत पैसे यांचेवाले आहेत तुम्ही कसे द्याल। कोर्टाने एकच सांगितलं आहे की यांचे 3 महिन्यामध्ये प्रॉपर्टी विकून तुम्ही कोर्टात पैसे जमा करा, अजून 3 महिन्याला टाईम आहे। तरी आम्ही त्यांनी एकच डिमांड मागितली आमचा परिवारासाठी, ही आमची डिमांड आहे आजच्या कंडिशनला। धन्यवाद।
आज 112 कुटुंबियांवर जी उपासमारीची वेळ आली आहे. मात्र सुरेशराव देशमुख जे संस्थापक आहेत, जे अध्यक्ष आहेत, ते मात्र गुण्यागोविंदाने आपल्या घरी आहे. 112 कुटुंबियांचा जो उपासमारीचा प्रश्न आहे हा नेमका सोडवणार कोण? यांच्याकडे पैसे असताना देखील फक्त कर्मचारी महिन्याचा एक पगार मागतो आहे, कारण त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे. दैनंदिनी जीवनाचं जगण्यासाठी काहीतरी पैसे लागतात, पण त्यांना एकही महिन्याचा 67 महिन्यापैकी पगार देण्यासाठीही अजूनही संस्थापक अध्यक्ष सुरेश देशमुख हे मात्र कुठेही पुढे आलेले नाही आहे. नेमका या कर्मचाऱ्यांना न्याय देणार कोण याकडे पूर्ण वर्धावासियांचे लक्ष लागले आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.